जसं की आता बघा याच्या मदतीने खूप गोष्टी होत आहेत, पण थोडंसं आता डोकं लावून वर्क केलं तर खूप आणि कमी वेळामध्ये आणि अट्रॅक्टिव्ह. त्याचबरोबर आता आपण पीसी लेवलला म्हणजे जसे का आपण पीसी मध्ये कॅलिग्राफी बनवत होतो तशा शक्य नाहीत आपल्या फोनमध्ये करणं. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या लेवलच्या कॅलिग्राफी आहे त्यापेक्षा खतरनाक कमी वेळामध्ये तुमच्या फोनमध्ये एआयच्या मदतीने कशी करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लगेच तुम्हाला कॅलिग्राफी टाकली आणि डाउनलोड केली इतकंच पाहू नका. तुम्हाला त्याच्या नंतर एक पार्ट सांगणार आहे, म्हणजे जेव्हा कॅलिग्राफी घेऊन ॲक्च्युअलमध्ये तिला कसं म्हणजे यूज करू शकतो ते पण आजच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा, आणि मी एक शेवट तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे, म्हणजे तो प्रॉम्प्ट कसा वर्क करतो. जसं की तुम्हाला एखाद्या क्रिएटरची कॅलिग्राफी आवडली, त्या कॅलिग्राफीचा स्क्रीनशॉट घ्यायचा, अपलोड करायचा आणि तो प्रॉम्प्ट टाकून अपलोड करायचा. मग त्या लेवलची तुम्हाला एक आपलं जे काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट मिळून जातो. ओके, आता बघा थोडक्यामध्ये आपण डायरेक्टली थोडा न वेळ घालता आपल्या ChatGPT जर तुम्हाला ChatGPT गुगलवरनं घेतलात, क्रोमवरनं घेतलात किंवा ॲप घेतलात तरी काही प्रॉब्लेम नाही. ॲप जर घेतलात तर अपडेटेड आहे का बघा, म्हणजे नवीन म्हणजे अपडेट आला असेल तर अपडेट मारून घ्या. कारण की ChatGPTला जेव्हापासून अपडेट आले मराठी टेक्स्टचं तेव्हापासून अशा खतरनाक लेवलच्या कॅलिग्राफी त्याचबरोबर डिझाईन्स होत आहेत. ओके, आता डिझाईनचा तो वेगळा पार्ट झाला. आता आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत तो म्हणजे खतरनाक लेवलच्या कॅलिग्राफी कशा क्रिएट करायच्या. ओके, तर चला सिम्पली अगोदर आपण जे काय ChatGPT आहे तिला आपण सिम्पली बोलूयात, त्याचबरोबर प्रॉम्प्ट वाईज बोलूयात. आता प्रॉम्प्ट मी स्वतः क्रिएट करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी, तेही तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याचबरोबर अगोदर सिम्पली आता बघा मला जे काही टेक्स्ट घ्यायचं आहे ते टेक्स्ट तुम्ही टाकून घ्या. अगोदर छत्रपती संभाजी महाराज. ओके, त्याला काय करून घ्या, तुम्हाला ज्या अलाइनमेंटमध्ये पाहिजे त्याला डिवाइड करून घ्या असं या पद्धतीने, आणि याला डॉट्स असे. ओके, आता समोर लिहू शकता या टेक्स्टचा मला कॅलिग्राफी पाहिजे, ते पण व्हाईट बॅकग्राऊंड वरती, आणि कॅलिग्राफी प्लेन असली पाहिजे, ब्लॅक कलरची, कोणता पण इफेक्ट नकोय. ओके, अशा पद्धतीने मी नॉर्मली जसं आपण माणसाला बोलतो तसं एक मॅन्युअली टाकून घेतलेलं आहे. ओके, आता याचा रिझल्ट बघूयात. आता बघा असा आता थोडासा वेळ घेतो ChatGPT, पण काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आपण एक मॅन्युअली बघतोय, त्याचबरोबर मी प्रॉम्प्ट वाईज नाही तुम्हाला सांगणार आहे. थोडं लेक्चर लेंदी होईल, पण कसं आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, हे समजून घ्या थोडंसं. ओके, तसंच याच व्हिडिओमध्ये मी ती कॅलिग्राफी ॲक्च्युअलमध्ये कशी यूज करायची, तिला PNG कसं करायचं ते इम्पॉर्टंट आहे. ते बऱ्याच जणांना जमत नाही, ते पण मी आजच सांगणार. बघा खतरनाक लेवलचं जे काय छत्रपती संभाजी महाराज नाव दिले ते एकदम छान दिले. याला जर आणि प्रॉपर अलाइनमेंट जर केली आपण कट वगैरे करून एकदम छान होणार. ओके, आता याला मी डाउनलोड करून घेतो. आता बघा थोडंफार आपण अनेक बोलूयात, ते म्हणजे काय अनेक अनेक स्टायलिश आणि डिफरंट लेवलचे बनव. बघूयात आणि थोडंसं एआयच्या मदतीने. आता बघा हे जर मॅन्युअली PC मध्ये जर करायला गेलो असतो तर खूप वेळ लागला असतो. आता संभाजी, आता याच्यावर एक मात्रा आलेला आहे तो आपल्याला कट करावा लागतो. ते कसा करायचा काय करायचं ते आपण आता बघणार आहोत. ओके, आता थोडंसं इथेच काम झालंय का नाहीये, पूर्ण प्रॉपरली पण देत नसतं. जे काही तुम्ही माझ्या छत्रपती संभाजी महाराजांची या बारची जे डिझाईन बघितलेली ते बघा थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी. कुठे गेली आपली डिझाईन्स, त्याच्यामध्ये आल्यानंतर जे काही डिझाईन आहे जर बघायला गेलात मिळत द्या ही वाली, याच्यामध्ये जे काही कॅलिग्राफी ही बघा, ही जी काही कॅलिग्राफी आहे ती ChatGPTने बनवून घेतलेली होती. पूर्ण हे जे काही टेक्स्टिंग आहे ते पूर्ण एआयच्या मदतीने केलं होतं. आता इफेक्ट्स वगैरे कसे मारले, त्याचबरोबर मी अनवॉन्टेड पार्ट कसा रिमूव्ह केला ही तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. बघा खतरनाक किती लेवल लागेल ती बघा. भरमसाठ प्रेम दिलेलं आहे तुम्ही याला, असू द्यात.
आता हे बाजूला ठेवतो. आता आपण जे काय ChatGPT वरतो तिथे येतो. तर मी तेही सांगणार आहे त्या टाईपच्या कशा बनवायच्या. बघा, अनेक संभाजी महाराजांचे जे काही नाव आहे ते खूप छान पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलाय. यालाही डाउनलोड करून घेतो मी. ओके, आता हे झालं. त्याचबरोबर आपण याला म्हणू शकतो वॉटर कलर वॉटर ब्रश मध्ये दे. बघूयात आता काय रिझल्ट देतो. तुम्हाला जशी अलाइनमेंट पाहिजे त्या टाईपने तुम्ही टेक्स्ट टाकून घ्यायचं, जसं की मी वरती टाकलेलं आहे. थोडंसं 2x वरती जरी बघितला व्हिडिओ तरी काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमधनं समजतील. आता एवढी फोटो येऊ द्या. त्यानंतर आपण डायरेक्टली आता जो काही प्रॉन्ट आहे आपला तो प्रॉन्ट घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. ओके, एक मी जे काही क्रिएटरच्या स्क्रीनशॉट घेतले होते किंवा माझ्या स्क्रीनशॉट घेऊन दाखवतो तुम्हाला. थोडक्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके, हे होते तोपर्यंत मी काय करतो, जे काय आपला प्रॉन्ट आहे तो प्रॉन्ट घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, कॉपी केला. त्याचबरोबर आपल्या याच्यावरती येऊन जे काय आपली आयडी आहे, म्हणजे एखाद्या कंटेंट क्रिएटरचं जो तुम्हाला कॅलिग्राफी आवडली असेल तर त्या कॅलिग्राफीचं पाहिजे असेल. आता सपोज आता ही जी काही कॅलिग्राफी आहे ही जी तुम्हाला दिसते जय श्रीराम. ओके, तर आपण याला स्क्रीनशॉट मारायची आणि तेवढाच पार्ट काय करून घ्यायचा, असा सिलेक्ट करा त्या पद्धतीने आणि डन. ओके, आता काय करून घ्यायचं, हे असं कट करून घेतो मी. ChatGPT वर येतो. आता एवढा रिझल्ट येऊ द्या. आता 2 रिझल्ट दिलेले आहेत. त्याचा जो चांगला आवडतो बघा, खतरनाक. पर्सनली जर सांगायला जर गेलं तर ही रिझल्ट आवडलाय मला. याला यूज कसं करायचं तेही सांगतो, टेन्शन नका घेऊ. डाउनलोड करून घेतलं. ओके, डन. आता काय करायचं इथं नवीन. आता हे झालं आपलं मॅन्युअली, तुम्ही कसंही करू शकता. ओके, आता मी प्रॉन्ट दिलाय बघा. एक आता मी प्रॉन्ट देतो तुम्हाला. जो काय फोटो तुम्हाला आवडलाय, जी काही स्टाईल आवडली, ही आता आवडली मला. ओके, हे आलात याच्यावर हे प्रॉन्ट टाकलात बघा. ह्या प्रॉन्ट मध्ये जिथे येऊन तुमचं टेक्स्ट टाकायचं, हे बघा या ब्रॅकेटच्या बाहेरनं हे कट करून घ्या. इथे टाकू शकतो, जे काही टेक्स्ट टाकायचंय ते टाकून इथे टाकू शकतो. ओके, जय शिवराय. ओके ओके, असू द्यात. किंवा आणि दुसरंही टाकून बघूयात थोड्या वेळात. हे असं टाकून किंवा जय श्रीराम टाकूयात. श्री राम नवमी. ओके, याला ब्रेक करून घ्या असं. याला काय करतो या पद्धतीने. ओके, असू द्यात आणि याला सेंड करूयात. बघूयात आता रिझल्ट काय देतं. तुम्हाला जे काय प्रॉन्ट मध्ये टेक्स्ट टाकायचं तुम्ही टेक्स्ट टाकू शकता. प्रॉन्ट एक वेळेस जर तुम्ही बघितला, आता हे प्रॉन्ट कुठं भेटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ओके, एक ड्राईव्हची लिंक मिळेल, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. अगोदर प्रॉन्टलाच नका जाऊ, फक्त बघा. आता हे तर तुम्हाला समजलं असेल, पण आता एक गोष्ट राहिलेली, ती गोष्ट कशी करायची तेही शिकवणार आहे. आता ऍक्च्युअल त्याला टेक्स्टला कसं इफेक्ट द्यायचं, ऍक्च्युअल तुम्ही त्या डिझाईनला कसं यूज करू शकता बघा. खतरनाक. मी जे काय टेक्स्ट बनवलेलं, हे बघा जे काय टेक्स्ट दिलं तर त्या पद्धतीचं इथं जय श्रीराम. आता इथं तुम्ही कोणतंही टाकू शकता. ओके, याला करून घेतो डाउनलोड. सपोज हे झालं डाउनलोड, हो द्या. हे बघा प्रॉन्ट, हे प्रॉन्ट मी स्वतः क्रिएट केलेलं आहे. ओके, आता याच प्रॉन्टला डबल कॉपी करून जर नवीन एक हे घेतलात, म्हणजे एक कॅनव्हास, त्याचबरोबर सेम आता त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं नाव टाकायचं, हे जर घेतलं असं आणि इथे टाकायचं तुम्हाला काय प्रॉन्ट, त्याचबरोबर इथे टेक्स्ट टाकायचा आहे. बघूयात, इथे टेक्स्ट टाकून घ्या. इथे टाकू शकतो शिवाजी महाराज. ओके, काही वेळेस वेगळा देतो, पण काही वेळेस एकदम खतरनाक देतो, कारण की हे आहे काही झालं तरी. तर बघा, मॅन्युअली करायचं म्हणलं वेगळा पार्ट. आता तीच जर कॅलिग्राफी मॅन्युअली जर करायचं म्हटलं असतं तर बराच वेळ लागत असतो. आता PC मध्ये बरं का, आता मोबाईल मध्ये जर आपण करतोय ती म्हणजे याच्या मदतीने करतोय. बघूयात, थोडस वेळ घेतोय. आता हे काय जे वेळ घेतोय त्याला आपल्याला होल्ड करणं 100% आवश्यकच आहे.
जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर म्हणजे लाईक करून घ्या. बघा आता ही जे कॅलिग्राफी आली खतरनाक बघा. तर या कॅलिग्राफीला आपण काय करूयात ती म्हणजे या आणि जय श्रीराम जी कॅलिग्राफी होती त्याला तुम्हाला हे करून दाखवणार. ओके आता बघा चला. ओके आता आपल्याला काय करायचंय फोटोपिया जे काय आपली ही आहे त्याच्यावरती येऊन बघा या पद्धतीने फोटोपियावरती आलात तुम्हाला एक न्यू प्रोजेक्ट घ्यायचा आहे. ओके प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला अगोदर काय करायचं इंचेस जी काय साईज घ्यायची आहे जी काय साईज घ्यायची त्याचा अगोदर रेझोल्युशन टाकून घ्या. ओके अगोदर साईज नका टाकू कारण की इथे प्रॉब्लेम येतो थोडासा. मग आपण इथं 4x5 आणि क्रिएट करून घेऊ शकतो. आता क्रिएट केल्यानंतर जर तुम्ही बघितला तर असा एक कॅनव्हास येईल आपल्याकडे. ओके आता याच्यावरती आपण प्लेस आणि हे बघा ओपन अँड प्लेस करू शकतो जे काय आपण डाउनलोड केलेले आहेत. हे बघा इथे येऊन फोटोज आणि पिक्चर्समध्ये आलो जय श्रीराम त्याचबरोबर शिवराय आता ही कॅलिग्राफी. ओके आता याच्या खाली जर बघायला गेलात तर तुम्ही एक एक्स्ट्रा लेअर घेऊन असा फिल कलर करू शकता असा म्हणजे तुम्हाला दिसेल. आता व्हाईट बॅकग्राऊंड आहे आता याला तुम्हाला इरेज करायचं आहे म्हणजे रिमूव्ह करायचं व्हाईट बॅकग्राऊंड तर कसं करू शकता बघा. इथे तुम्हाला ब्रशच्या खाली हे भेटेल इरेजचं टूल. ओके तिथं मॅजिक इरेजर म्हणून एक ऑप्शन आहे. ओके त्याच्यावर क्लिक करून असं व्हाईट सेक्शनवरती जर क्लिक केलात एक मिनिट लेअर इज नॉट एडिटेबल याच्यावर म्हणजे त्या लेअरवरती सिलेक्शन घ्यायचं आणि क्लिक करायचं. कन्वर्ट टू स्मॉट ऑफ काय म्हणते स्मॉट ऑब्जेक्ट फर्स्ट. आता बघा याला काय करून घ्यायचं तुम्हाला अगोदर रास्टराइज लेअर करून घ्यायचं. मग कसं करायचं म्हणजे कन्वर्ट टू स्मॉट आहे लेअरमध्ये येऊन तुम्हाला काय करायचं इथं रास्टराइज लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला असं रिमूव्ह करू शकता. ओके आणि झूम करा जिथं जिथला पार्ट व्हाईट आहे तिथं असं टिक करून तुम्ही रिमूव्ह करू शकता या पद्धतीने. ओके हे असं या पद्धतीने डन. इथेच काम झालंय का नाही आहे तुमचं. आता बघा याच्यावरती येऊन तुम्ही याला करा मास्कवरती येऊन जे काय ब्रश सेक्शन आहे ते सिलेक्ट करून घ्या. हे बघा या पद्धतीने असं मोठं करून घेऊन जे काय साईज आहे ब्रशची तुमच्या याची साईज इथून तुम्ही कमी जास्त करू शकता. बघायची साईज किती आहे आपल्या ब्रशची एवढी. ओके डन. आता काय करायचं जिथं तुम्हाला रिमूव्ह करायचं हे पार्ट तेवढा असं रिमूव्ह करून घ्या. ओके थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम जाईल बोटाखाली दिसणार नाही. आता कंट्रोल आता बॅक आता हे इथं गेले तर एडिटमधनं येऊन तुम्हाला एक म्हणजे कंट्रोल झेड कसं स्टेप बॅक म्हणून क्लिक केलात की एका याने मागे जातं. ओके तर मूव टूलवरती सिलेक्ट करा आणि छोटं करून घ्या. आता तुम्हाला याच्यामध्ये शिवाजी महाराज ओके खतरनाक लेवलची कॅलिग्राफी जर तुम्हाला हे जर नको असेल रेश तर तीही तुम्ही कट करू शकता सेम ॲज इट इज. कसं बघा ब्रश टूल घ्या आणि याने असं इरेज करून टाका या पद्धतीने. ओके आणि झूम करा लय काय वाटत आता इथलं गेलंय मग कंट्रोल झेड म्हणजे बॅक यायचं. त्याचबरोबर आता थोडी साईज कमी छोटी करून घेऊया या पद्धतीने आणि असं इरेज करा. थोडंसं झूम करून जर काम केलं प्रॉपर होईल. आता मूव टूलवर सिलेक्ट करून छोटं करून घ्यायला. आता इथेच काम झाले काय नाही. आता काय करून घेऊ शकतो लेअरमध्ये येऊन जी काय लेअर आहे या लेअरला काय करा लेअरमधून येऊन कन्वर्ट टू स्मॉट ऑब्जेक्ट करून घ्यायचं. स्मॉट टू कन्वर्ट टू स्मॉट ऑब्जेक्ट अगोदर. त्याचबरोबर इथं इफेक्ट सेक्शन मधनं कलर ओव्हरली इथे येऊन जे काय कलर तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या कॅलिग्राफीला तो असा कलर देऊ शकता आणि ओके क्लिक. बघा आता तुमची जे काही कॅलिग्राफी आहे ती PNG मध्ये झालेली आहे. याच्यात जर तुम्ही कोणताही जरी कलर चेंज केलात असा तर तुमची जी काही कॅलिग्राफी आहे PNG मध्ये आणि खतरनाक लेवलची झाली. आता तुम्ही याच्यावरती कोणतंही टेक्स्ट वरती वर्क करू शकता. सपोज याला घेतलात तर याला काय करू शकतो आपण असं प्रॉपरली इथं ॲडजस्ट करून घ्या. याच्या खाली टाकू शकतो टेक्स्ट इथं फोटो टाकला वरती खतरनाक लेवलचं काम झालेलं आहे. आता ही एक कॅलिग्राफी झाली. तुम्हाला PNG देऊन टाकतो टेन्शन नका घेऊ याचं फोल्डर देऊन टाकतो. आता याला काय करतो मी ऑफ करून घेतो. आता दुसरी सेम ॲज इट इज बघा. आता काय करून घेऊयात प्लेस इमिडिएट आणि जे काय आपण जय श्रीराम तसेच आता मी भरपूर इथं बनवल्या होत्या रात्री जे काय बघा इथं अहिल्याबाई होळकर. आता याच्यातली एखादी जर घेतली तर अहिल्याबाई होळकरची घेऊयात म्हणजे कसं आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आता डिझाईन करायची अहिल्याबाई होळकरची. त्या दिवशी तुम्हाला हीच कॅलिग्राफी मी आणि आता तुम्हाला कामी पडेल. ओके
आता बघा ही खतरनाक लेवलची झालेली आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलात सेम कसं काढायचं, याला अगोदर जर कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट असेल तर लेअर मधनं येऊन याला काय करून घ्यायचं, रास्टराइज लेअर करायचं. ओके केलात. त्यानंतर आता काय जे काय इरेजर टूल आहे याच्यावर होल्ड करायचं, प्रेस करून ठेवलात की इथं मॅजिक टूल म्हणून एक ऑप्शन आहे खाली, त्याला सिलेक्ट करून असं झूम करा आणि या व्हाईट सेक्शन मध्ये एकदा क्लिक केला की बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. आता मधलं असं राहिला असेल त्याच्यावरती असं क्लिक करायचं आणि रिमूव्ह करायचं. झूम करून करा या पद्धतीने. हे बघा हे असं बरोबर इथलं पण आणि इथलं पण. ओके डन. खतरनाक. ओके आता हे इथलं गेलंय. आता कशामुळे गेले, आपण त्याच्यावरती एक वेळेस क्लिक झालाय म्हणून आपण इथं एडिट मध्ये येऊन काय करू शकतो, एक स्टेपने बॅक जाऊ शकतो. असं बॅक जायचं. ओके खतरनाक. आता बघा जर पाहायला गेलात, आता याला काय करायचं, इफेक्ट सेक्शन मधून कलर ओव्हरले करायचं. ओके डन. खतरनाक. तुम्ही आता याला आणि कोणताही, जसं आपण कालचं लेक्चर, आता इफेक्ट कसा मारायचा कालचे एक व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवरती, संकट चतुर्थीच्या टेक्स्टला टेक्स्ट इफेक्ट मारून दाखवलंय, त्या पद्धतीने त्याच्यावरती इफेक्ट मारू शकतात. थोडक्यामध्ये मी दाखवतो एक इफेक्ट मारून तुम्हाला, असा डार्क येतो कलर. ओके डन. आता याच्यावरती काय करू शकतो आपण जे काही टेक्स्ट प्लेस म्हणून जे आता बघूयात, या आपण जे काही टेक्स्चर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल त्याच्यातले तुम्हाला काल 2 टेक्स्चर दिलेले आहेत, तेच यूज करून दाखवतो म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर टेक्स्चरमध्ये गेल्यानंतर जे काय आपले सिल्की टेक्स्चर्स आहेत त्याच्यामधला एखादा टेक्स्चर मी घेतला असा या पद्धतीने लोड. आता याचं क्लिप काढतो आणि स्ट्रेच करून घेतो असं या पद्धतीने. क्लिप डबल ऑन आणि याला क्लिप ऑफ द मास्क करायचं, लेअरमध्ये येऊन क्लिपिंग मास्क करा. ओके याच्यामध्ये आता हे दिसत नसेल का, दिसत नाही बघा. तर क्लिप झाल्यानंतर इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आता तुम्हाला काय करावं लागेल, याला आपण लावलेलं आहे कलर ओव्हरली. कलर ओव्हरली लावल्याने काय करावं लागतं, याला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करावं लागते. लक्षात असू द्या. मग या लेअरला आपण कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून घेऊयात. अप्लाय झालं बघा, खालच्या लेअरला जे काय आहे टेक्स्ट आपला अप्लाय झालं. तर याला इथनं येऊन इफेक्ट इथून आपण जे काय करू आहे तिथनं आपण याला काय करू शकतो, एक्सपोजर वाढवून घेऊयात. म्हणजे काय कलर आहे आपला असा खतरनाक, याला क्लिप करून घ्या इथनं. डन. बघा या पद्धतीने. आता याला तुम्ही आणि काय करू शकतो, शॅडोवरती एक मी व्हिडिओ आणणार आहे, त्याचबरोबर ॲक्शन्स पण देणार आहे तुम्हाला. आता बघा ड्रॉप शॅडो असं इथं खालनं घ्यायचं, याला ऑफ करून घ्या आणि तुम्हाला जेवढा काय डिस्टन्स लागतो असा या पद्धतीने. आता इथं ब्लॅक घ्यायचं नाही, याच कलरचा काय करायचा, डार्क कलर घ्यायचा, याच कलरचा असा डार्क कलर घ्यायचा, बॅकग्राऊंडचाच कलरचा. आणि जे काही साईज आहे थोडी जर वाढवला तसा फुटेल शॅडो आपला. खतरनाक एकदम टॉप. आता जर बघायला गेलात तर याच्या मागे तुम्ही कोणतंही बॅकग्राऊंड घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता याची PNG तुम्ही सेव्ह करू शकता या पद्धतीने. या प्रकारे शॅडो बंद करून बघा, त्याचबरोबर हे टेक्स्ट बंद करून बघा. आता याचा कलर चेंज करू शकता तुम्ही, याचा जर कलर डबल ओव्हरली करा, याचा कलर चेंज करू शकता असा या पद्धतीने. ओके आता इफेक्ट ऑन करावं लागेल परत. ओके असू द्या. इफेक्ट आणि ड्रॉप शॅडो थोडा बंद करूयात या पद्धतीने. आता 2 आपल्या कॅलिग्राफी झालेल्या आहेत. आता दोन्हीचे तुम्हाला PNG देऊन टाकतो. बघा मूव टूल नाहीत ना, याला असं इथे ॲडजस्ट करून घेतो आणि नसता PNG एक्स्ट्रॅक्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला दोन्ही मिळून जातील. ओके डिस्क्रिप्शन मधून मिळून जाईल. आता याला PNG सेव्ह करायचं, खालचं बॅकग्राऊंड हे करून घ्यायचं ऑफ, फाईलमध्ये येऊन एक्सपोर्ट ॲज आणि PNG करून घ्या. तसंच या पद्धतीने तुम्ही सगळ्या PNG क्रिएट करू शकता आणि तुमच्या कॅलिग्राफीमध्ये म्हणजे डिझाईनमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. याला ऑफ करून घ्या. शिवाजी महाराजांची काय हे आहे त्याची आपण PNG घेऊयात. बघा या पद्धतीने असं मोठं करून घेतो. खतरनाक. ओके डन. आता याला काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट PNG. व्हिडिओ कसा वाटला 100% सगळ्यांनी कमेंट करायचे. 20 मिनिटाचा झालाय पण मला 100% माहिती आहे की या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाला असेल. ओके जर मिळाला असेल सगळ्यांनी खरंच कमेंटमध्ये एक वेळेस सांगून जा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. जे कोण नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके भेटूयात. धन्यवाद.